कोतुलीच्या पुढे मी अजून एक गाव एक्सप्लोर करत आहे. हे वाचल्यावर माझी फाटलीच होती. हो, वाचा पूर्ण तुम्ही पण. सोनुर्ले गावात पोहोचलो मी. गावातल्या चौकात आजींना पाणी भरायला यावं लागते. किती कष्ट आहे बघा ना. गावातलं वातावरण खूप शांत होतं. सकाळी सकाळी बारक्या मुलगीला आई आवरत होती. किती क्यूट आहे बघा ती. पोरींना विचारलं शाळेला चाललाय का? पोरी म्हणल्या होय. रविवार पण शाळा असत्या गावाकडे. गावात राहायचं म्हणजे सोपं नाही. ट्रॅक्टर बंद पडला की स्वतःलाच मिस्त्री व्हायला लागते इथं. सोनोर्ली डॅम बघायला जाताना रोड लईच ऑफ रोडिंग होता. मजा आली पण. निसर्गाच्या कुशीत वसलेला डॅम. माणसांना पोटासाठी काय काय करावं लागतं. जंगलातून लाकूड घेऊन येत होत्या मावशी. 3 किलोमीटर गावात जायला लागणार होतं त्यांना. किती कष्ट आहेत बघा. एवढ्या उन्हात आणि गावापासून लांब डॅमवर एकटा मुलगा रनिंग करत होता. भरतीसाठी प्रॅक्टिस करत होता. एवढं डेडिकेशन बघून मी सुद्धा मोटिवेट झालो त्याच्याकडून. त्याला गाडीवरून गावात सोडलं मी. गावातून बाहेर पडल्यावर मावशी काम करत होत्या. फोटो काय काढतोयस? काम कर, पोतं तर म्हणल्या मला. मावशींबरोबर फोटो काढला, पण मावशी म्हणायला लागल्या पैसे मिळायला पाहिजे तुम्ही. मावशी भर उन्हात चुलीसाठी शेणकूट तयार करत होत्या. भाऊ भाऊ शांत जेवत बसले होते. आयुष्यभर साथ देणारी व्यक्ती असली की माणूस निवांत असतो. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवीन नवीन गावे मी एक्सप्लोर करणार आहे.